नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU एज्युटेक फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या शोध नवीन वाटांचा या मालिकेमध्ये मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पॉलिटिक्स किंवा राजकारण हे आहे. त्यातले काही जण आपण त्याच्याकडे अभ्यास म्हणून बघतो, काही जण आपण त्याच्याकडे इंटरेस्ट म्हणून बघतो. पण पॉलिटिक्स किंवा पॉलिटिकल सायन्स किंवा राज्यशास्त्र याच्याकडे करिअर म्हणून कसं बघावं किंवा त्याच्यातले अजून विविध पैलू काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे जमलेले आहोत. आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे सर. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर, आज तुम्ही आमच्याबरोबर इथे संवाद साधायला आलात. तर सर, पहिला प्रश्न, कारण राजकारण आणि राज्यशास्त्र अशा दोन्ही विषयांवरती आपण बोलतोय, तर सुरुवात आपण राज्यशास्त्रापासून करूयात. तर राज्यशास्त्राचे अभ्यासक ते राज्यसभेचे खासदार हा तुमचा प्रवास कसा झाला आणि राजकारणामध्ये पदार्पण करायचं हे तुम्ही अभ्यास करतानाच ठरवलं होतं का? असं आहे की राज्यशास्त्राच्याही आधी माझा एक मुक्त पत्रकार या नात्याने पत्रकारितेशी अधिक चांगला संबंध आला आणि मी कॉलेजमध्ये असतानाच पुण्याच्याच माणूस साप्ताहिकाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राची विधानसभा कव्हर करायला जायचो आणि त्यामुळे पत्रकारांची जी गॅलरी असते त्यात बसून आम्ही काम पाहायचो. आणि 20-25च्या त्या काळामध्ये त्याहीपेक्षा कमी वयाचा असेल मी, मला असं वाटायचं की आपण गॅलरीतून खाली सभागृहात जाण्याची गरज आहे, कधीतरी आपल्याला तिथे जायला पाहिजे. म्हणजे ती एक उर्मी म्हणा, ते ज्यावेळी तो प्रत्यक्ष विधानसभा कशी चालते हे बघितलं त्यावेळी असं कोणालाही वाटू शकतं. म्हणजे मला वाटलं यात काही फार मोठं ग्रेट काही नाही. पण त्यानंतर मी जसजसा सार्वजनिक जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असं म्हणू की प्रविष्ट झालो. मी विद्यार्थी चळवळीत विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो, त्यानंतर इतरही काही सामाजिक कामांशी संबंध येत गेला आणि पुढे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचं काम गेली आता 40-1 वर्ष झाली मी करतो आहे. तर हे सगळं करत असताना पहिल्यांदा मला राज्यशास्त्राच्या थोड्याशा गाभ्यामध्ये जाऊन काहीतरी अभ्यास केला पाहिजे अशी प्रेरणा या कामामुळे आली. म्हणजे असं नाही झालं की राज्यशास्त्रामुळे मी ते काम करू लागलो, तर उलटं झालं. कारण माझं मुळातलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे इंग्रजी वाङ्मयातलं आहे. पण त्या काळात तेवढी मुभा पण होती की तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी आहात तर आर्ट्समधल्याच एखाद्या दुसऱ्या शाखेची डॉक्टरेटची तयारी किंवा अभ्यास तुम्ही करू शकता. तर मला असं वाटलं की सगळ्या लोकशाही देशांमध्ये राजकीय पक्ष ही एक महत्त्वाची लोकतांत्रिक संस्था आहे, डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन आहे. पण त्याच्याकडे जेवढं लक्ष द्यायला आवश्यक आहे, लक्ष देणं आवश्यक आहे, लक्ष द्यायला जायला हवं तेवढं ते दिलं जात नाही. आणि म्हणून बहुसंख्य देशांमधून आपण पाहाल तर राजकीय पक्षांची अवस्था चांगली नाही आहे. आणि त्यामुळे मग राजकीय पक्ष या इन्स्टिट्यूशनबद्दल आपण अभ्यास करावा असं मला वाटलं. आणि मग त्यातून मी PhDसाठी, कारण सगळं परिवर्तन तर आपण नाही काही करू शकत, पण आपण अभ्यास तर करू शकतो आणि अभ्यासाच्या आधारे काही मांडणी तर करू शकतो. म्हणून मी हा विषय निवडला की राजकीय पक्षांची दुरवस्था, म्हणजे एक त्याचं ढोबळ टायटल हे आहे. आणि अधिक खोलात जाऊन राजकीय पक्ष हे लोकानुनयाच्या राजकारणाचे कसे एक प्रकारे बंदिवान होतात, प्रिझनर्स, मी विक्टिम्स असा शब्द वापरला. दे आर द विक्टिम्स ऑफ पॉप्युलिझम अँड इलेक्ट्रल कंपल्शन्स. आणि यातनं रचनाबद्ध असे उपाय काय शोधता येतील आपल्याला, म्हणजे सिस्टमिक सोल्युशन्स, स्ट्रक्चर्ड सोल्युशन्स काय देता येतील. आणि मग त्या विषयाने मी अभ्यास करत गेलो आणि सुदैवाने मला अभ्यास करायला वावही मिळाला. खूप उदाहरणं जमा करता आली, देशोदेशीच्या राजकीय पक्षांच्या संबंधात जाणून घेता आलं आणि त्यातनं मी माझा प्रबंध लिहिला आणि तो मंजूर होऊन मी डॉक्टरेट झालो. त्यामुळे मला असं वाटतं की राज्यशास्त्राच्या संबंधात तुमचा प्रश्न आहे, तर राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रॅक्टिशनर्स ट्रॅक म्हणून असतो. जसा एक स्टुडंट्स ट्रॅक आहे किंवा रिसर्चर्स ट्रॅक आहे, तसा एक प्रॅक्टिशनर्स ट्रॅक पण आहे. आणि तुमच्या अनुभवाच्या आधारे देखील तुम्ही रिसर्चमध्ये मोलाची भर घालू शकता. आणि त्या ट्रॅकशी काही ना काही संबंध राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ठेवला पाहिजे. आज राज्यशास्त्राची थिअरी शिकवणं सोपं आहे,
पण प्रत्यक्ष राजकारणातले जे पेच आहेत, ज्या दुविधा आहेत, जे प्रश्न आहेत, त्याची उत्तर देणं अवघड आहे. मग जोपर्यंत थिअरीला, सैद्धांतिक मांडणीला व्यावहारिकतेची जोड मिळत नाही, तोपर्यंत सैद्धांतिक मांडणी ही परिणामकारक होऊ शकणार नाही. आणि म्हणून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी राजकारण कसं चालतं ते पूर्वग्रह न ठेवता बघितलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आधी ऍक्शन आणि मग आधी बघा आणि मग बघून शिका, दोन्ही करा असं माझं म्हणणं. सामान्यतः अनेकदा असं होतं की राज्यशास्त्रात ज्या थिअरीज आपण शिकतो त्या अर्थातच उच्चतर सैद्धांतिक मूल्यांची चर्चा करणाऱ्या थिअरीज असतात आणि त्यात चुकीचं काही नाही. बरोबर. पण प्रत्येक राजकारणाने निवडलेलं जे मॉडेल आहे, प्रतिमान आहे, जसं आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारली आणि त्या संसदीय लोकशाहीमध्ये सुद्धा आपण वेस्टमिन्स्टर मॉडेल स्वीकारलं, याच्यातनं काही पेच निर्माण झालेत. याची उत्तरं आपल्याला शोधली पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर आपल्या आत्ताच्या लोकशाहीचा पेच असा आहे जो आपल्या संस्कृतीशी फारसा अनुरूप आहे असं माझं मत नाही. तो पेच असा की आपल्या आत्ताच्या मॉडेलमध्ये, प्रतिमानामध्ये 51 इज एव्हरीथिंग अँड 49 इज नथिंग. मेजॉरिटी वोटिंग. हां, तर नाही, मेजॉरिटीला अडचण नाही आहे, पण मेजॉरिटी ठरते कधी, ज्यावेळी 51 तुमच्याकडे असतात 100तले त्यावेळी. म्हणजे केवळ एक तुमच्याकडे जास्त आहे आणि तिकडे तुमच्यापेक्षा 2 कमी आहेत, यामुळे त्यांना रद्दबातल करावं असं तर नाही आहे ना. पण हे प्रतिमान मला असं सांगतं की 51 इज एव्हरीथिंग, 49 इज नथिंग. मग या प्रतिमानावर तोडगा काय? उदाहरणार्थ आपल्या देशातली जी लोकशाहीची परंपरा आहे, आपल्या संस्कृतीतून आलेली, ती काय आहे? ती आहे पाचामुखी परमेश्वर. आपल्याकडे म्हण आहे. म्हणजे 5 माणसं ज्यावेळी एका पद्धतीने विचार करतात त्यावेळी त्याच्यामध्ये एक डिव्हिनिटी आहे, एक दैवी असं काहीतरी आहे, म्हणजे परमेश्वर आहे असं म्हटलं आहे. म्हणून ते पंच किंवा पंचायत हे त्यातनं निर्माण झालेलं आहे. पण याच्यामध्ये हेडकाउंट नाही आहे, म्हणजे 5तले 3 विरुद्ध 2 असं नाही आहे. 5 अशा पद्धतीने विचार करावा की ज्याच्यात प्रत्येकाच्या मताचा संदर्भ घेतला जाईल आणि कुणालाही असं वाटणार नाही की हे माझ्या विरोधी घडत आहे. सगळंच मान्य होईल असं नाही, पण सगळंच अमान्य होईल असंही करण्याचं काही कारण नाही. ही ज्याला म्हणतात कन्सेन्सस बेस्ड डेमोक्रेसी किंवा कन्सेन्शुअल डेमोक्रेसी, म्हणजे सहमतीने चालणारी लोकतांत्रिक व्यवस्था. आपल्याकडे सहमतीपेक्षा मस्तक गणनेला म्हणजे हेडकाउंटला महत्त्व दिलेलं आहे. त्यातनं काही पेच निर्माण झाले. हे राजकारणाच्या विद्यार्थ्यांनी, राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि याच्यावरती पुढे अभ्यास केला पाहिजे. नाही म्हणजे आपलं जो सर्धोपटपणा आहे त्याला कुठेतरी आळा घालता येईल आणि मग ते थोडंसं ॲप्लिकेशन ओरिएंटेड ॲब्सोल्युटली होईल, जे आपण प्रयत्न करतोय की अप्लाइड सायन्स नावाचं जे असतं त्या दृष्टीने याचा उपयोग होईल जर आपण असा अभ्यास केला तर. सर, आता याच अभ्यासाला लागून पुढचा प्रश्न असा आहे की सुशासन किंवा गुड गव्हर्नन्स, आता तुम्ही जे म्हणालात की कॉन्शियस डेमोक्रेसी, तर या विषयावरती आपण लेखन केलेलं आहे. तर राजकारणाशी आणि सार्वजनिक प्रशासन म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनशी गुड गव्हर्नन्सची सांगड सध्याच्या घडीला कशी घालता येऊ शकते? मी असं म्हणेन की रंजक इतिहास आहे. म्हणजे मी त्याचं इंटरप्रिटेशन असं करतो, तसं तज्ज्ञ मंडळी मान्य करतात का नाही मला माहिती नाही, पण राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे आणि विशेषतः लोकशाहीचे विद्यार्थी जे आहेत त्यांना, की ज्याला थर्ड वेव्ह ऑफ डेमोक्रेसी असं म्हणतात, ती दुसऱ्या महायुद्धानंतर आली आणि जेवढे म्हणून नवीन देश स्वतंत्र झाले त्या सगळ्यांनी लोकशाही म्हणून स्वीकारली. तिथे कुठे असा प्रश्न आला नाही की लोकशाही चालेल का, हवी का, वगैरे वगैरे. सगळे देश लोकतांत्रिक पद्धतीने पुढे गेले. पण या थर्ड वेव्ह ऑफ डेमोक्रेसीनी लोकशाहीची जरी एक प्रकारे व्याप्ती वाढली असली, स्वीकार्यता वाढली असली, तरी त्याची गुणवत्ता वाढली असं काही झालं नाही. कारण जरी राज्यकर्ते हे लोकप्रतिनिधी असले तरी राज्यकारभाराच्या चाव्या या नोकरशाहीच्या हातातच राहिल्या. त्यामुळे बघा 70च्या दशकामध्ये सबंध जगामध्ये GOच्या बरोबरीने NGO असा शब्दप्रयोग आला. म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन करेलच पण तेवढं पुरेसं नाही. मग काय, मग एखादी नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणा.
हम्म. म्हणजे काय झालं, म्हणजे सत्ता तुम्हाला राबवायला दिली, तुम्हाला ती जमत नाही आणि म्हणून तुम्ही एका स्वयंसेवी संस्थेला किंवा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला बोलावतात. इथेच तुमचं अपयश एक प्रकारे अधोरेखित झालं लोकतांत्रिक व्यवस्थेचं. त्याच्या कारणांमध्ये जाता येईल, पण ती पहिली ठेच लागली ती तिथे लागली. नंतर काय झालं, नंतर साधारण 90च्या दशकाच्या पूर्वी म्हणजे 80च्या दशकाच्या अखेरीस वर्ल्ड बँकेने या गुड गव्हर्नन्स नावाची कन्सेप्ट वापरायला सुरुवात केली. हो. त्याचे आपण 7 पिलर्स हां, जे काही पिलर्स आहेत, जे काही निकष आहेत त्याच्या आधारे. आता खरं सांगायचं तर लोकतांत्रिक शासन व्यवस्था ही सुशासनाचीच असली पाहिजे ना, कारण ती लोकांनी चालवलेली आहे, बरोबर. लोकांद्वारा नियंत्रित आहे, हो. लोकांची लोकांसाठी वगैरे वगैरे केलेली. आहे. त्याचं व्याख्याच ती आहे अब्राहम लिंकनने केलेली. पण तरी तसं घडलं नाही. म्हणून एक नवीन पतंग आकाशात उडवला गेला की सुशासन. हम्म. आता मी त्याला पतंग याकरता म्हटलो की संकल्पनात्मक पातळीवरच ते राहिलं म्हणून पतंग. त्याला जेवढं व्यवहारात आणण्याकरता कसोशीने प्रयत्न व्हायला हवेत ते सगळीकडे सर्वदूर तितक्याच निष्ठेने प्रामाणिकतेने झाले असं नाही. पण दुसरा चांगला भाग असा झाला की लोकांना आता सुशासनाची जाणीव झालेली आहे. हो. त्यामुळे बघा, बहुसंख्य लोकशाही राष्ट्रांमध्ये लोक लोकशाहीबद्दल असमाधानी आहेत, कारण लोकशाहीने त्यांच्या ताटात जे सुशासन वाढायला हवं होतं ते वाढलेलं नाही अजूनही, किंवा प्रभावीपणे वाढलेलं नाही. सर, आता ह्याला 2 गोष्टी वाटतात, एक टॉप टू बॉटम अप्रोच आणि एक बॉटम टू टॉप अप्रोच. तर सुशासनासाठी जनरली म्हणजे लोकांचं मत घेऊन तो बॉटम टू टॉप अप्रोच पाहिजे, पण जगातली बऱ्यापैकी गव्हर्नमेंट्स हे टॉप टू बॉटम ह्या अप्रोचनी चालताना दिसतात. तर हे कारण आहे का, याच्या व्यतिरिक्त अजून काही हे आहे? नाही, बॉटम टू टॉप हे म्हणायला खूप सोपं आहे, ते तितकं व्यवहार्य प्रत्येक वेळी होतंच असं नाही. ओके. आणि आपल्या लोकतांत्रिक व्यवस्थेत आणखीन एक पेच असा आहे, हे समजून घेणं फार उद्बोधक आहे लोकशाही आणि राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी, की समजा आता मी किंवा लोकसभेचा कोणी एखादा सदस्य आहे, मी तर राज्यसभेत होतो, पण लोकसभेचा सदस्य ज्यावेळी लोकसभेत जातो, विधानसभेत जातो, त्यावेळी तो एकाच वेळी 3 घटकांना उत्तरदायी असतो. पहिलं म्हणजे ज्यांनी निवडून दिलं ते, म्हणजे त्याच्या मतदारसंघाचे लोक. दुसरं म्हणजे ज्या पक्षाने त्याला तिकीट दिलं तो. हो. आणि तिसरं म्हणजे जिथे तो निवडून गेला ते सदन. आता या तिन्ही संस्थांना, तिन्ही घटकांना समांतरपणे उत्तरदायी राहणं हे अवघड आहे. कारण समजा, कल्पना करा की रेल्वेची तिकीटं वाढवण्याचा एखादा प्रस्ताव आहे समजा. आता माझ्या मतदारसंघाची लोक त्याला विरोधच करतील, पण माझा पक्ष कदाचित पाठिंबा देईल जर तो सत्तेत असेल तर. हो. मग मी माझी बांधिलकी कोणाशी मानायची, असा पेच आहे. किंवा माझ्या मतदारसंघाची लोक म्हणतात की तू आमचा प्रश्न इतक्या तीव्रतेने मांड तिथे की सभागृहाचं काम बंद पाडलं तरी चालेल, हा माझ्या लोकांचा सांगावा आहे. हो. पण मी असं बंद पाडणं म्हणजे माझ्या सभागृहाशी प्रतारणा आहे. हो. मग मी करायची का नाही करायची, असे पेच आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेमध्ये बॉटम टू टॉप असा अप्रोच जरी असणं आवश्यक असलं तरी तो व्यावहारिक पातळीवर उतरवताना अनेक पेच आहेत, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. फक्त त्याला उपाय हाच आहे की लोकप्रतिनिधींनी नेहमी लोकांशी संवादी असणं, त्यांच्या संपर्कात असणं, त्यांचं म्हणणं समजून घेणं आणि आवश्यक तिथे लोकशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या मतामध्ये परिवर्तन घडवून आणणं, हे पण फार आवश्यक आहे. एडमंड बर्क नावाचे एक फार मोठे ब्रिटिश राज्यशास्त्राचे अभ्यासकही होते, संसदेतही होते. ते खूप जुन्या काळात, म्हणजे काही 2 शतकांपूर्वीची गोष्ट आहे. तर त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं मूलगामी सूत्र मांडलं होतं आणि त्यांनी असं म्हटलं होतं की तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या मताचं प्रतिनिधित्व करण्याच्या नादामध्ये स्वतःच्या विचारांना आणि मतांना तिलांजली देत असेल तर तो तुमची सेवा करतोय असं मानू नका, तो तुमच्याशी द्रोह करतोय. म्हणजे तुमच्या लोकप्रतिनिधीचे विचार आणि तुमचे विचार हे थोडेफार जुळते असले पाहिजे. नाही, उलटं त्याचं म्हणणं की तुमच्या लोकप्रतिनिधीला तुम्ही निवडून दिलंय, का निवडून दिलंय, तर तो शहाणा आहे म्हणून निवडून दिलाय, हो. त्याच्याकडे विचाराची शक्ती आहे म्हणून निवडून दिलाय.
हो. पण ती त्याची विचारशक्ती तो जर गहाण टाकत असेल का, तर तुम्हाला आवडावं म्हणून. हं. म्हणजे त्याला मनातून असं वाटतंय की हा रस्ता वन वे ट्रॅफिकच केला पाहिजे, हं. पण तुमचा दबाव असा आहे त्यामुळे तो ते म्हणणं मांडतच नाहीये. मग तुमच्या दबावामुळे तो तुमची सेवा करतोय असं तुम्हाला वाटेल तर ते चुकीचं आहे. तो तुमच्याशी द्रोह करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. याचं कारण लोकप्रतिनिधीला देखील स्वतःचं असं एक मत असलं पाहिजे आणि ते त्यांनी लोकशिक्षणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणजे त्यांनी हुकुमशहा व्हावं, स्वतःचंच खरं करावं असं नाही. त्यांनी लोकांचं असं प्रबोधन घडवून आणावं की ज्यामुळे लोक देखील त्याच्या मताशी सहमत होते. अच्छा. हा त्यातला भावार्थ आहे. तर त्यामुळे हे असे खूप, हे जरा थेरॉटिकल होतं आहे, पण हे वस्तुस्थितीत असे खूप पेच आहेत. आणि म्हणून राज्यशास्त्र आणि राजकारण करणाऱ्यांना आणि त्यात करिअर म्हणून उतरू पाहणाऱ्यांना मला असं वाटतं की याचं भान असलं पाहिजे. अच्छा. सर, पुढचा प्रश्न हा तुमच्या एका पोझिशनबद्दल आहे की इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष असताना तुम्ही वेगवेगळ्या कल्चर्स आणि असे वेगवेगळे कार्यक्रम तिथे करत होतात. तर आपण भारतीय संस्कृतीबद्दल अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगाव्याशा वाटतात की ज्या प्रत्येक भारतीयांनी अंगीकारल्या पाहिजेत आणि कुठे ना कुठेतरी प्रमोटही केल्या पाहिजेत? खूप आहे असं की आपली म्हणजे भारत नावाची जी संकल्पना आहे ना, आयडिया ऑफ इंडिया असं ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सांस्कृतिक जे काही आपलं संचित आहे त्याची प्रधानता आहे. आपण भारत संकल्पनेतून संस्कृती वगळून टाका, काय उरेल? काहीच उरणार नाही. हो. म्हणजे भारत आणि भारतीय संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ओके. इतकी त्याची तद्रूपता आहे एकमेकाशी. आणि त्यामुळे त्या संस्कृतीचं आपल्याला भान असणं आवश्यक आहे. आता ज्यावेळी मी संस्कृतीचं भान असं म्हणतो त्यावेळी लोक म्हणतात म्हणजे संगीताचं, म्हणजे नृत्याचं, म्हणजे चित्रकलेचं. असं नाही आहे. चित्रकला किंवा एकूण कला संस्कृती, म्हणजे संगीत असेल, नृत्य असेल, इतर कला असतील, या संस्कृतीच्या अभिव्यक्तीचा केवळ एक घटक आहे. सगळी संस्कृती इथे नाही आहे. दुर्दैवाने आपल्याकडे काय झालं, मराठीत आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतो, हिंदीत सांस्कृतिक संध्या म्हणतात. ते ठीक आहे, परंतु संस्कृती ही केवळ त्या कार्यक्रमापुरती जोडलेली नाही आहे. पण ते कार्यक्रम फक्त कला दर्शनासाठी असंच होतात. पण संस्कृतीची व्याख्या खूप व्यापक आहे, खूप विशाल आहे, खूप सर्वसमावेशी आहे. आणि ज्याच्यामध्ये लोकशाही हे देखील आपल्या संस्कृतीचा घटक आहे. बरोबर. लोकशाही ही केवळ राज्यव्यवस्था नाही आहे, इट इज अ पार्ट ऑफ आवर कल्चर. हे लक्षात घेतलं पाहिजे. निसर्गाची पूजा, निसर्गाविषयीची एक कृतज्ञतेची भावना हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे. हे पर्यावरण रक्षण, सस्टेनेबिलिटी करता करायचं असं नाही आहे. ते करायचंच आहे, पण ते आपल्या संस्कृतीने पण सांगितलं आहे. हो. त्यामुळे ते आपल्या संस्कृतीचा तो बोध आहे आपल्याला मिळालेला, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. किंवा आपण ज्या पद्धतीने अतिरेकी व्यक्तिवाद आणि अतिरेकी सामूहिकता याच्यामध्ये जग विभागलेलं पाहतो आपण. हो. इंडिव्हिज्युअलिटी, पर्सनल स्पेस, चॉईस, मला स्वातंत्र्य असलं पाहिजे वगैरे, हे सगळं बरोबर आहे आणि ते असलंच पाहिजे, यात काही शंका नाही. पण व्यक्तीच्या वाढीला शेवटी टेस्ट्यूबमध्ये व्यक्ती नाही वाढू शकत, जीव जन्माला येऊ शकेल. त्याची वाढ समाजातच होते. म्हणजे मग त्याला समाजाचं भान ठेवलं पाहिजे. मग समाजाचं भान ठेवायचं म्हणजे सामूहिकतेचं भान ठेवायचं. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मी कसाही ड्राईव्ह करणार नाही ना. नक्कीच. मला एका समाजाच्या शिस्तीतच वावरावं लागेल. म्हणजे हा व्यक्तिगतता आणि सामूहिकता यातल्या संतुलनाचा विषय आला. हा आपल्या संस्कृतीने सांगितलं आहे आपल्याला. आपल्याकडे सगळे अंकल्स नसतात, सगळ्या आंट नसतात, प्रत्येक नात्याला वेगळं नाव आहे आपल्याकडे. मावशी आहे, मामी आहे, काकू आहे. हे कशातून आलं? हे त्या व्यक्तिगत नात्यांच्या सन्मानातून आलेलं आहे. त्यामुळे हाही एक भाग आहे. विविधतेत एकता आपण म्हणतो. आता ती विविधतेतली एकता ही खरं म्हणजे एकतेच्या विविधांगी रूपातल्या मॅनिफेस्टेशनचं ते वर्णन आहे. मूळ आपण एक आहोत आणि आपण एक असण्याची जी वस्तुस्थिती आहे तिचं दर्शन लोकांना अनेक प्रकारे घडतं. कधीतरी आपले सण सगळे नावं वेगळी आहेत पण ते एकाच काळात येतात. मग ती एकताच आहे ना. असं वेगवेगळ्या पद्धतीने.
त्यामुळे हे जे सगळे घटक आहेत म्हणजे हे हे फिलॉसॉफिकल घटक आहेत एक प्रकारे. त्याच्याबरोबरीने आपलं रामायण महाभारत आहे, आपली संस्कृत भाषा आहे, एकूण प्राचीन वाङ्मय आहे, कवी आहेत, आपले आपले वाङ्मयकार आहेत, आपले सण आहेत, आपले उत्सव आहेत, आपले खेळ आहेत, देशी खेळ आहेत, मैदानी खेळ आहेत. हे सगळं मिळून आपली संस्कृती आहे. ती केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरती मर्यादित नाही. तर हा खूपच महत्त्वाचा मुद्दा होता, कारण जेव्हा जेव्हा संस्कृती हा विषय निघतो तेव्हा तेव्हा त्याच्याकडे मोस्टली कलेच्या दृष्टीने, कारण कला मे बी त्याचं अभिव्यक्त रूप आहे म्हणून त्याच्यावरती फोकस केला जातो. पण सर पुढचा प्रश्न असा आहे की 2022मध्ये आपण एक पुस्तक लिहिलं होतं, कनेक्टिंग थ्रू कल्चर अँड ओव्हरव्ह्यू ऑफ इंडिया सॉफ्ट पॉवर स्ट्रेंथ. तर मग एवढा संस्कृती प्रधान हा भारत देश हा 21व्या शतकात जगाला काय शिकवू शकतो कल्चरच्या पर्स्पेक्टिव्हने? असं आहे की आपल्याकडे अनेकदा विश्वगुरू वगैरे संकल्पनेची मांडणी होते. मी स्वतःला असं मानतो आणि मला असं वाटतं की तोच योग्य विचार आहे की आपण विश्वमित्र या भूमिकेतून आपल्याकडे बघितलं पाहिजे. आपण आणि खरं म्हणजे जगातलं कुणीच आपल्याकडे गुरु ही संकल्पना जी आहे त्याच्यामध्ये मित्रता ही अधिक आहे. आपला गुरु म्हणजे आजच्या परिभाषेतला मेंटर आहे. हो. आणि मेंटर हा मित्र नसेल तर तो मेंटर होऊच शकत नाही. त्यामुळे आधी आपण विश्वमित्र होऊ, मग जगाने आपल्याला स्वीकारलं तर विश्वगुरू होऊ, तो भाग वेगळा. आणि ती जी विश्वमित्रता आहे ती आत्ता हा शब्दावली आणि हे सगळं ग्लोबलायझेशन वगैरे येण्याच्या खूप शतकं आधी रामायण महाभारत पोचलं होतं ना. इंडोनेशिया, मलेशिया, जावा, सुमात्रा, फिजी सगळीकडे पोचलं होतं. ते कसं पोचलं? संस्कृतीच्या शक्तीमुळे, सामर्थ्यामुळे पोचलं. भारतीय नृत्य पोचलं. आज कितीतरी असे आहेत की भारतीय नृत्याचे साधक स्वित्झर्लंडमध्ये आहेत, किंवा भारतीय तानपुरे हे अलीकडे आपल्याला माहिती असेल कदाचित की लंडनमध्ये जास्त विकले जातात किंवा न्यूजर्सीत जास्त विकले जातात, भारतात विकले जातात त्याहीपेक्षा कधीकधी अधिक विकले जातात. हा काय आहे? हा शास्त्रीय संगीताच्या वेगवेगळ्या ज्या काही बाबी आहेत त्याच्याबद्दलचं आकलन वाढण्यामुळे हे घडतंय ना. आयुर्वेद, जर्मनीमध्ये आयुर्वेदाच्या अनुषंगाने म्युझिक थेरपीचा वापर केला जातो असं एक हॉस्पिटल मी स्वतः बघितलं. म्हणजे हे जे आपली प्राचीन ज्ञान परंपरा आहे ती देखील आपल्या संस्कृतीचा एक घटक आहे. त्यामध्ये योगशास्त्र आहे, आयुर्वेद तर आहेच आहे, इतरही अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे हे जे काही सगळं आहे ते आपल्या संस्कृतीचाच घटक असल्यामुळे त्याच्याच माध्यमातून आपण जगाशी संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. याचं कारण जग आपल्याला त्या पद्धतीनेच बघू इच्छित आहे. म्हणजे भारत नावाची जी ओळख आहे, अस्मिता आहे, परिचय आहे, आयडेंटिटी आहे, ती आपल्या संस्कृतीमुळे आहे. आज तुम्ही बघा की चीनमध्ये, इस्रायल सारख्या देशामध्ये त्यांचं असं स्वतःचं फारसं काही राहिलंच नाही आहे. मिक्स झालंय सगळं. ते सगळं अँग्लिसाइज झालेलं आहे, वेस्टर्नाइज झालेलं आहे. तेलअवीवमध्ये गेल्यावर असं वाटतं की आपण एका हिब्रू अमेरिकेत आलो, किंवा बीजिंगमध्ये वावरताना जाणवतं की आपण एका मॅन्डरीन अमेरिकेमध्ये आलेलो आहोत. असं आपल्याकडे आपण हिंदी किंवा मराठी अमेरिका केलेली नाही. हे आपलं वैशिष्ट्य आहे आणि बहुधा ते होऊच शकणार नाही. कारण आपली खाद्य संस्कृती असेल, आपली पेहराव संस्कृती असेल, आपली आभूषण संस्कृती असेल, आपली कृषी संस्कृती असेल, या सगळ्यामध्ये आपलं स्वत्व आपण टिकवून ठेवलं आहे. आणि ते ठेवल्यामुळेच, आणि ते ठेवण्याची गरज आहे हे नव्या पिढीलाही समजलं पाहिजे. आपण सगळं जे पश्चिमेतून येतं आहे ते चांगलं आहे या भ्रमातून बाहेर आलं पाहिजे. आता पश्चिमेचे लोक आपलं अनुकरण करत आहेत. त्यामुळे आपलं आहारशास्त्र आहे, मी म्हटलं तसं आपली खाद्य परंपरा आहे, या सगळ्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, कालसुसंगत आणि बरंचसं तसंच आहे, ते शाश्वत असं त्याचं मूल्य आहे, हे सांभाळून त्याच्या आधारे विश्वात असलेल्या अनेक समस्यांना उत्तरांपर्यंत घेऊन जाण्याची ताकद आपल्या संस्कृतीमध्ये. आणि हे मी म्हणत नाही, हे अरविंदांचं विधान आहे. योगी अरविंदांनी असं म्हटलं की जगात असा एकही प्रश्न बहुधा नाही की जो भारतात उपस्थित नाही. तुम्ही एखाद्या समस्येचं नाव घ्या जगातल्या, ती भारतात आहेच. पण ते असं म्हणाले की भारताकडे या समस्यांवर उत्तरं शोधण्याची क्षमता देखील आहे, आणि तीही आहेच, यात काही शंका नाही.
आपल्याला हे उमजायला हवं की आम्ही ती उत्तरं शोधू शकतो, आणि ती शोधण्याचाच भाग म्हणून आपण कोविड-19च्या काळामध्ये जगाला वॅक्सिन पुरवलं. त्यामुळे लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्याचं भान, त्यातनं येणाऱ्या जबाबदारीची जाण ठेवणं हेच विश्वमित्र होण्यातला आपला सहभाग आहे. तर आता विश्वमित्रच्या संकल्पनेमधून थोडंसं आपण विश्वमित्र होण्यासाठी आपल्याला त्यांना ते सांगायला लागेल. तिथे आपण कुठेतरी एक नेतृत्वकडे जातोय. तर नेतृत्वाशी तुमचा खूप जवळून संबंध येतो रामभाऊ म्हाळगीमध्ये, जिथे तुम्ही एवढे वर्ष काम करताय. तर तिथे अगदी लोकल लीडर्सपासून ते नॅशनल लेवल लीडर्सपर्यंत तुमचा जवळून संबंध येतो. तर त्या बाबतीतलं तुमचं निरीक्षण काय आहे की भारतातली नेतृत्व कला किंवा बदल किंवा प्रत्येक लेवलला ते बदलत जातात का साधारण आपली जी मूल्य आहेत ती मूल्य मग तो लोकल लेवलचा एखादा कॉर्पोरेटर किंवा आपला ग्रामसेवक असू दे ते MPs किंवा अशा ह्याच्यापर्यंत ती सारखीच राहते का राहिली पाहिजे का? हा, म्हणजे आता दुर्दैवाने काय झालं की आपल्याकडे नेतृत्वशास्त्र, लीडरशिप हा विषय फक्त मॅनेजमेंटच्या संदर्भातच बघितला जातो. जसं काही लीडरशिप फक्त कॉर्पोरेटलाच आवश्यक आहे असं नाही आहे ना. समाजात प्रत्येक क्षेत्राला नेतृत्वाची गरज आहे, आणि त्या अनुषंगाने नेतृत्वशास्त्राची व्यापकता लक्षात घेऊन ती आपल्या अभ्यासक्रमात डोकावली पाहिजे. तसं झालेलं नाही. पण आम्ही म्हाळगी प्रबोधिनीत ज्या पद्धतीने नेतृत्वशास्त्र शिकवण्याचा प्रयत्न करतो, मी म्हणेन की तो प्रयत्नच आहे, त्याच्यामध्ये 3-4 ठळक गोष्टींकडे आम्ही लक्ष देतो. तसं म्हटलं तर 5. पहिली गोष्ट अशी की आज आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीने नेतृत्व करण्याची इच्छा असलेल्यांना आपण ते का करायचं याबद्दलच्या स्पष्टतेचा थोडासा अभाव आहे. नेतृत्व करणं याचा अर्थ भाषणबाजी करणं नव्हे. नेतृत्व करणं याचा अर्थ केवळ निवडणूक लढवणं नव्हे. नेतृत्व करणं याचा अर्थ दरबार भरून लोकांच्या समस्या सोडवणं असं नव्हे. नेतृत्व करणं याचा अर्थ पैसे आणि साधनसंपत्तीच्या रुबाबावर इकडे 5 तिकडे 5 असे ते सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या गारड्यात वावरणं म्हणजे नेतृत्व करणं नव्हे. नेतृत्व करणं म्हणजे समाजाच्या बरोबर जाता जाता 2 पावलं पुढे जाणं, ज्यामुळे समाज तुमच्या मागे येईल. जबाबदारी घेणं, ओनरशिप घेणं. हेरॉल्ड लास्कीनी हे असेच मोठे ब्रिटिश राज्यशास्त्रज्ञ होते, त्यांचं एक विधान आहे की लीडर इज अ पर्सन हू लीड्स द मासेस. हे तर अगदी सोपंच आहे, सगळ्यांना माहिती आहे. पुढे जाऊन ते असं म्हणतात अँड रिफ्युजेस टू बी लेड बाय द मासेस. म्हणजे तुम्ही माणसांचं नेतृत्व करा, माणसांच्या मागे फरफटत जाऊ नका. हे आवश्यक आहे. म्हणजे मग तिथे लोकप्रबोधन आलं, शिकवणं आलं, सांगणं आलं, योग्य अयोग्य याचा विवेक निर्माण करणं आलं. पण हे एवढं सगळं करायचं तर ह्याला खूप टेनॅसिटी लागते, चिवटपणा लागतो. मग त्यासाठी तेवढ्याच ताकदीची प्रेरणा लागते. प्रेरणाच तुमची एवढूशी असेल तर तुम्ही चिवटपणा काय ना, तुम्ही थकूनच जाल लगेच, जाऊ दे बाबा नको असं म्हणा. त्यामुळे बघा आज कोणी व्हाईस चान्सलर व्हायला तयार नाही, कॉलेजचा प्राचार्य व्हायला तयार नाही, कारण नेतृत्व करणं सोपं नाही ना, सुळावरची पोळीच आहे ती. पण म्हणून ती प्रेरणा विकसित करणं, म्हणून आमच्या प्रशिक्षणाच्या रचनेत आम्ही सेन्स ऑफ पर्पज आणि प्रेरणेचं प्रशिक्षण यावर भर देतो. दुसरा भर आमचा असतो तो कार्यात्मक प्रशिक्षणावर, म्हणजे फंक्शनल ट्रेनिंग. म्हणजे जे काम आपण करायचं त्याचं आकलन पाहिजे ना, आपल्याला ज्ञान पाहिजे. मग त्याच्याशी जोडलेले कायदे आहेत, धोरणं आहेत, दृष्टिकोन आहे, इतिहास आहे, परंपरा आहेत, या सगळ्याचं भान असणं हे तुमचं कार्यात्मक प्रशिक्षण आहे. तिसरं आहे ते कौशल्य प्रशिक्षण. कारण हे सगळं जर नीट करायचं तर तुम्हाला तुमचा प्रभाव निर्माण करता आला पाहिजे. मग प्रभाव कसा होईल? तुमची भाषा चांगली पाहिजे, 3-4 भाषांवर तुमचं प्रभुत्व पाहिजे, आर्टिक्युलेशन उत्तम पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, सोशल मीडिया नीट वापरता आलं पाहिजे, चुका न करता भाषणं देता आली पाहिजे, साहित्य, नाट्य, कला यांचा काहीतरी तुम्हाला संदर्भ पाहिजे. कोणी जर एखादं वाक्य वापरलं शेक्सपियरच्या नाटकातलं तर ते तुम्हाला कळलं पाहिजे ना, शेक्सपियर कोण होता असं म्हणून नाही चालणार. असे जे संबंध आहेत सगळे, म्हणून त्या कौशल्यांचं प्रशिक्षण आहे. त्यामुळे हे 3 घटक आम्ही त्याच्यामध्ये
आवर्जून समाविष्ट करतो नेतृत्व प्रशिक्षणामध्ये. आणखीन ज्या 1-2 बाबी आम्ही त्याच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो नेतृत्व प्रशिक्षणाच्या सगळ्या व्यापकतेमध्ये, त्यातला एक भाग आहे तो म्हणजे संस्था बांधणी आणि संघटन बांधणी. म्हटलं तर त्या सारख्याच आहेत गोष्टी, पण संस्था, पुणे विद्यापीठ ही संस्था आहे किंवा एखादा राजकीय पक्ष ही देखील संस्था आहे. संस्था म्हणजे काही प्रथा, परंपरा, नीती, नियम यातनं निर्माण झालेलं असं जे संचित आहे ते जपणं आणि विकसित करणं आणि त्यात सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, ही संस्था बांधणी. संघटन बांधणीमध्ये लोक आपल्याबरोबर यावीत, टिकून राहावीत, त्यांना आपल्या कंटाळा येऊ नये आणि आपल्यालाही त्यांचा कंटाळा येता कामा नये, या पद्धतीने एक माणूस जोडत राहणं. तर मराठा तितुका मेळ व्हावा असं रामदास स्वामी म्हणाले. हा मेळ व्हावा, त्यांना त्याचा मेळ घालणं, त्यांना एकमेकाशी नातं ठेवणं आणि संघटनेशी जोडलेलं ठेवणं, हे फार मोठं आहे. संघटनेत दुफळ्या ह्या तर आपण नेहमीच बघतो, गणेशोत्सव मंडळी एक राहत नाही, त्याच्यातही दुफळी होते. तर त्यामुळे या विघटनापासून संघटनेच्या मार्गात एकदम पाय रोवून घट्ट रोवून उभं राहणं, हे पण आम्ही त्या अभ्यासक्रमाचा एक भाग करतो. आणि यातूनच मला असं वाटतं की नेतृत्वशास्त्राचं उपयोजित रूप जे आहे म्हणजे अप्लाइड, ते आपल्याला विकसित करतं. सर, आता विकसित या विषयावरून आपण विकसित भारताकडे जाऊयात. विकसित भारत 2047 जी आपण विजन मांडलेली आहे, तर त्याच्यासाठी सुशासन आणि सुजाण नागरिक यांची सांगड घालणं किती महत्त्वाचं वाटतं आपल्याला आणि ती कशी घालता येईल? नाही, खूप महत्त्वाचं आहे. आणि सुशासनाचे जे सगळे संदर्भ आहेत, आता बऱ्याच राज्य सरकारांनी, काही महापालिकांनी सुद्धा नागरिकांची सनद तयार केली आहे, चार्टर ऑफ सिटिझन्स राईट्स, आणि ते असे शोकेसमध्ये लावलेले आहेत. पण ते नगरपालिकांचे अधिकारी वाचत नाहीत, नगरसेवकही वाचत नाहीत, नागरिकही वाचत नाहीत. तुम्हाला अधिकार दिलेला आहे की तुम्ही हे अशी माहिती मिळवू शकता, अशा पद्धतीने अप्रोच होऊ शकता. संसदेमध्ये एक पिटिशन कमिटी, अनेकांना ह्याची माहितीच नाही आहे की पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स आहेत, याची कल्पना नाही आहे. म्हणजे नागरिकाला भारतीय संविधानाने खूप अधिकार दिले आहेत. त्याची जाणीव असणं आणि त्या जाणीवेतून सुशासनाविषयी एक जनदबाव निर्माण करणं, पब्लिक प्रेशर, तर सुशासन होईल. आणि अशी उदाहरणं आहेत की लोकांनी दबाव निर्माण केला, त्यामुळे ते झालं नाही. पुण्यात कुठल्या तरी एका टेकडीवरून एक रस्ता काढायचा होता, तर लोकांनी विरोध केला, तर तो नाही झाला. म्हणजे आम्ही काय करणार बॉ, असं नाही आहे ना. अशी हतबलता जी आहे, त्या हतबलतेवर आधी मात केली पाहिजे. आपण हतबल नाही हे आधी स्वतःला आणि इतरांना बजावून सांगितलं पाहिजे. हे नागरिकत्वाचं प्रशिक्षण आहे. विकसित भारतासाठी ते अतिशय आवश्यक आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की विकास हे काही गव्हर्नमेंटला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. विकास हा तुमच्या सहभागातून होणार आहे. त्यासाठी लोकांची भागीदारी, सहभागिता हे खूप आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे भान आवश्यक आहे. नागरिकशास्त्र जरी संक्षिप्त रूपातच मांडलं जात असलं तरी नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्याला सगळ्यांचा धांडोळा घेतला पाहिजे. प्रसंगी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जायला पाहिजे. आता तर अभ्यासक्रमांची गरजच नाही ना. तुम्हाला गुगल देवता सगळं शिकवतच असते खरं म्हणजे. तर त्याला तर शरण जा तुम्ही, समजून तर घ्या निदान. त्यामुळे हे शक्य आहे असं मला वाटतं. तर आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया सर, की भारताकडे 2040पर्यंत डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, म्हणजे जास्तीत जास्त यंग पॉप्युलेशन आहे आपल्याकडे. तर आपल्याकडच्या यंग पॉप्युलेशनला, ज्यांना कोणाला राजकारणामध्ये यायचं आहे, त्यांच्यासाठी तुमचा मोलाचा सल्ला काय असेल? असं आहे की सगळ्यात प्रथम मी असं सुचवीन की राजकारणात का यायचं याचं उत्तर त्यांनी शोधलं पाहिजे. आणि मी तरुण मित्रांना तर असंही सांगेन, त्यांनी ते नुसतंच शोधता कामा नाही, त्यांनी ते लिहून काढलं पाहिजे की या 10, 12, 15, 5 मुद्द्यांकरता मला राजकारणात यायचं आहे. आणि ते स्वतःजवळ ठेवलं पाहिजे आणि राजकारणाच्या वाटेवर दरवेळी त्याचा संदर्भ घेतला पाहिजे की खरंच आपण याकरता आलो आहेत ना राजकारणात, का आणखीन काही वेगळ्या कामाकरता आलो आहे. आमचे केंद्रीय मंत्री आणि पूर्वी पक्षाचे अध्यक्ष होते नितीन गडकरी, ते नेहमी राजकारणाच्या संबंधात तरुणांना सांगतात की आधी घर नीट उभं करा,
संसार करा, पैसे मिळवा आणि मग राजकारणात या. तसं केलं नाही तुम्ही तर राजकारणात येऊन तुम्ही पैसे मिळवायला लागाल राजकारणाच्या माध्यमातून, जे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यामुळे राजकारणात येण्याकरता ज्या विविध पूर्वतयारी करायची आहे त्याच्यात एक स्वतःचा जो काही करिअरचा भाग आहे, संसाराचा भाग आहे, तो सगळा नीट करणं हे आधी आहे. मग करा, काय हरकत नाही. त्यामुळे तो एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की राजकारणाचं जे वरवर दिसणारं खूप आकर्षक स्वरूप आहे त्याचं आकर्षण आपल्याला वाटतं म्हणजे कशाचं वाटतं हेही एकदा स्वतःला विचारलं पाहिजे. म्हणजे माझं पोस्टर झळकतं याचं आकर्षण वाटतं, माझ्या वाढदिवसाला 25 ठिकाणी, ते काय अवघड थोडंच आहे, कोणी करू शकतं. आज आपल्या नावाची पोस्टर्स आणि होर्डिंग्ज उभी करणं फक्त पैशाचाच प्रश्न आहे. आणि मग लोक तो सोडवतात त्यांच्या मगदुरानुसार. तर असं आपलेच चेहरे भिंतीवर झळकलेले बघण्यात आपल्याला सुख मिळतं म्हणून राजकारणात यायचं आहे का, हा प्रश्न आपला आपण विचारायला पाहिजे स्वतःला. त्यामुळे कशासाठी यायचं आहे हे विचारताना आपल्या प्रेरणा त्या वारंवार तपासून पाहिल्या पाहिजेत आणि राजकारणातले जे सगळे खाचखळगे आहेत ते समजून घेतले पाहिजेत. राजकारण हे खूप क्रूर आहे, राजकारण हे खूप बेभरवशाचं आहे. असं नाही ना की BA झालं की MA प्रवेश मिळेल, असं नाही आहे. त्यामुळे राजकारण बेभरोशाचं आहे, ते क्रूर आहे, ते खूप डिमांडिंग आहे. ते तुमच्या सर्व फॅकल्टीज ज्या आहेत, म्हणजे तुमची बुद्धी, तुमचे रिसोर्सेस, तुमचा वेळ, तुमची भावनिकता, तुमची हे सगळं ते शोषून घेतं, इतकी त्याची डिमांड आहे. मग हे जर तिकडे आपण इन्व्हेस्ट केलं तर कदाचित घरादारात आपल्याला वेळ नाही देता येणार. ते चालणार आहे का? घरच्यांना ते चालणार आहे का त्यांना तुम्ही गृहीत धरणार आहात? असे पण प्रश्न आहेत. त्यामुळे राजकारणात कशासाठी यायचं आणि त्याची जी किंमत आहे ती चुकून मी यायचं ना, आणि जे समोर मी ध्येय ठेवले आहे त्यावरतीच मी वाटचाल करू शकेल ना, याची खात्री करून घेऊन युवकांनी जरूर राजकारणात यावं. आणि हे मी युवकांना काय म्हणू निराश करण्याकरता किंवा त्यांना हतोत्साहित करण्याकरता सांगत नाही आहे. तरुण मुलांची गरज आहेच. चांगल्या, विवेकी, सत्प्रेरित अशा युवकांची खूप गरज सर्व राजकीय पक्षांमध्ये, कुठल्याही राजकीय पक्षात जा तुम्ही, काही हरकत नाही. पण चांगल्या भावनेनी राजकारण करणारे, मूल्य विवेक ठेवून राजकारण करणारे, प्रत्येक वेळी तडजोड म्हणजेच राजकारण असं न मानणारे, राजकारणात हे करावंच लागतं, निवडणूक लढवायची म्हणजे हे असंच असतं, असं स्वतःलाच सवलती देण्याचं जे एक राजकारण चालतं त्याचा बळी न होणारे असे लोक राजकारणामध्ये हवे आहेत. त्यामुळे ही हिंमत आपल्याकडे आहे का याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. ती असेल आणि ती असू शकते, असं काही नाही. आजचा तरुण हिंमतवान तरुण आहे. जसं तो ऑन्टरप्रेन्युअरशिपमध्ये हिंमत बांधूनच तो जातो, मग तीच थोडी छटाकभर जास्त हिंमत कदाचित, पण ती इथे लागेल. आणि असे हिंमतबाज तरुण नाहीत असं थोडंच आहे. ते येतीलही, ते चांगलं काही करतीलही, यात काही शंका नाही. त्यामुळे त्यांनी यावं जरूर आणि या वाटेने जरूर जावं. ती वाट थोडी खचखळग्याची, निसरडी असली तरी ती देशासाठी आवश्यक अशी वाट आहे. चांगली लोक राजकारणात आली नाहीत तर राजकारण हे वाईट लोकांचाच व्यवसाय बनेल आणि त्यातून आपल्या लोकशाहीचं भवितव्य धूसर होईल. त्यातून देशाची जी विकसित भारताकडे होणारी वाटचाल आहे ती आणखीन अडचणीत येईल. त्यामुळे माझी युवकांना विनंती आहे, आवाहन आहे की चांगल्या युवकांनी विचारपूर्वक आणि सर्व प्रकारे पूर्वतयारी करून निर्धाराने राजकारणात यावं. आणि राजकारण नावाचा जो कधीकधी एक असा उधळलेला बैल असा आहे, त्या बैलाला इंग्रजीतला वाक्प्रचार आहे की कॅच द बुल बाय हॉर्न्स. या पद्धतीने त्याची शिंग अशी गच्च धरून त्याला सामोरं जावं. असं करणाऱ्या तरुणाला राजकारणात खूप भवितव्य आहे. अशा तरुणांची हा देश आणि हा समाज वाट बघतो आहे. नक्कीच. धन्यवाद सर. आज तुम्ही आमच्याबरोबर इथे संवाद साधायला आलात. थिअरी ते प्रॅक्टिकल, राजकारण ते राज्यशास्त्र, सगळ्याच विषयांवरती सखोल चर्चा झाली. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही वेळात वेळ इथे काढून इथे आले. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.